नाशिकच्या सिन्नर नगर परिषदेच्या 3 जागांसाठी आज मतदान होत आहे। प्रभाग क्रमांक 2 इथल्या मतदान केंद्रावरती सकाळी एक बोगस मतदार देखील आढळून आलेला होता आणि पोलिसांनी या मतदाराला ताब्यात घेतलंय। त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे। मात्र हा प्रकार घडल्यानंतर तात्काळ मतदान केंद्राच्या बाहेर मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात आलाय। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत। तर मतदान केंद्राबाहेरून आढावा घेत पोलिसांशी देखील बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। पाहूयात। नाशिकमधल्या सिन्नर येथे प्रभाग क्रमांक 2 मध्ये सकाळी एक बोगस मतदार या ठिकाणी आढळून आलेला होता। त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि या अनुषंगाने आता संपूर्ण या मतदान केंद्राच्या बाहेर आपण जर बघितलं तर पोलीस पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या मतदान केंद्राच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर नाशिकमधल्या सिन्नर नगर परिषदेच्या 3 जागांसाठी आज मतदान होतंय आणि या ठिकाणी सकाळच्या पहिल्या टप्प्यातच या ठिकाणी एक बोगस मतदार त्या ठिकाणी मिळून आलेला होता। केंद्र प्रमुखांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या बोगस मतदाराला त्या ठिकाणी ताब्यात घेतलं होतं। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत पोलीस निरीक्षक भांबरे सर आहेत। सर, सकाळचा जो प्रकार होता त्या संदर्भात त्या बोगस मतदाराला आपण ताब्यात घेतलंय, काय कारवाई केली जाते, गुन्हा दाखल झालाय? अगदी बरोबर आहे। केंद्राध्यक्षांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि तो दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर मतदान करत होता। BNS सेक्शन 174 खाली आम्ही आता गुन्हा दाखल करीत आहोत आणि पुढील कारवाई करणार आहे आम्ही। आणि आमचे जवळजवळ 100 कर्मचारी आणि 22 अधिकारी तैनात आहे। असा कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहे। सर्व नागरिकांना अतिशय शांततेत मतदान करण्याचं आवाहन करतो आणि अशी काही चुकीची माहिती कोणाला मिळाली तर त्यांनी तात्काळ आम्हाला ती द्यावी, त्याच्यावर आम्ही तात्काळ कारवाई करू। सिन्नर पोलीस देखील अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण खटरेसह शुभम बोडके, ABP माझा, सिन्नर, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।